स्वामी वेदानंद तीर्थ आणि डॉक्टर आंबेडकर. स्वाध्याय संदोह या पुस्तकाचे लेखक स्वामी वेदानंदजी तीर्थ यांनी आपल्या राष्ट्ररक्षा के वैदिक साधन या पुस्तकाची प्रस्तावना डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्याकडून याच उद्देशाने लिहून घेतली की हे पुस्तक वाचून डॉक्टर आंबेडकर बौद्ध धर्मापासून विमुख होऊन वैदिक धर्माकडे उन्मुख होतील. वरील पुस्तकाची डॉक्टर आंबेडकरा लिखित प्रस्तावना वाचून वाटते की त्यांना उक्त चर्चित पुस्तकाने प्रभावित तर केले, पण ते त्यामुळे पूर्ण संतुष्ट झाले नव्हते. त्यांच्याकडून अगदी सतर्कतेने लिहिली गेलेली प्रस्तावना अशी: स्वामी वेदानंद तीर्थांच्या या पुस्तिकेची प्रस्तावना लिहिण्यासाठी मला प्रेरणा दिली गेली. कार्यभारामुळे लेखकाची विनंती मान्य करण्यात माझी असमर्थता मी प्रकट करीत राहिलो, परंतु मी काही शब्द लिहावेत यासाठी लेखकाचा आग्रह निरंतर राहिला, म्हणून मला लेखकाचा आग्रह मान्य करावा लागला. लेखकाची स्थापना अर्थात प्रस्थापित मत अशी आहे की स्वतंत्र भारताने वेदप्रोक्त शिक्षणास आपल्या धर्माच्या रूपात अंगीकारावे. हे शिक्षण संपूर्ण वेदामध्ये निरनिराळ्या स्थळी निर्दिष्ट आहे आणि लेखकाने या पुस्तिकेत त्याचे संकलन केले आहे. मी असे तर म्हणू शकत नाही की हे पुस्तक भारताचा धर्मग्रंथ बनून राहील, पण हे मी अवश्य म्हणेन की हे पुस्तक पुरातन आर्यांच्या धर्मग्रंथांतून संकलित उद्धरणांचा केवळ अद्भुत संग्रहच नाही, तर चमत्कारिक रीतीने त्या विचारधारेची आणि आचाराची शक्ती प्रकट करते जी पुरातन आर्यांना अनुप्राणित करीत होती. पुस्तक प्रामुख्याने हे प्रतिपादित करते की पुरातन आर्यामध्ये अशा निराशावादाचा अर्थात दुःखवादाचा लवलेशही नव्हता जो वर्तमान हिंदूमध्ये प्रबल रूपाने पसरलेला आहे. प्रस्तावनेच्या अंतिम परिच्छेदात ते पुन्हा लिहितात: पुस्तकाची उपयुक्तता आणखीनच वाढली असती जर लेखक महोदय असे दर्शविण्याचा प्रयत्न करते की प्राचीन भारताच्या सत्यवादास व आशावादास उत्तर काळातील निराशावादाने कसे पराभूत केले. मला आशा वाटते की लेखक या समस्येची कधीतरी विवेचना करील. तथापि यावेळी आमच्या ज्ञानातही काही नगण्य अल्पवृद्धी नाही की मायावाद अर्थात सृष्टीस माया मानणे नवीन कल्पना आहे. या दृष्टीने मी या पुस्तकाचे हार्दिक अभिनंदन करतो. पंडित गंगाप्रसाद उपाध्याय आणि डॉक्टर आंबेडकर. श्री पंडित गंगाप्रसादजी उपाध्याय यांनी डॉक्टर आंबेडकर हे विद्वान, तर्कशील, उत्तम लेखक व वक्ते असल्याचे मान्य करीत लिहिले आहे. श्री आंबेडकरांना पहिला आश्रय तर आर्य समाजामध्येच मिळाला होता. आर्य समाजामध्ये अस्पृश्यांचा प्रवेश मागील 50 वर्षांपासून होत आला आहे. महादेव गोविंद रानडे यांच्या सोशल कॉन्फरन्समध्ये अधिकांश आर्य समाजींचे सहकार्य मिळत राहिले आहे. आर्य नेते तसेच हजारो आर्य समाजी अस्पृश्योद्धारात लागले होते. फरक फक्त उद्योग आणि साफल्य यांच्या प्रमाणाचा होता. श्री आंबेडकरांचा स्वभाव झटपट प्राप्तीची अपेक्षा करणाऱ्यांपैकी होता. मनात आलेली वस्तू ताबडतोब मिळावी, अन्यथा ते दल बदलत असत. या धारणेनंतरही आर्य विद्वान पंडित गंगाप्रसादजी माननीय डॉक्टर आंबेडकरांद्वारे प्रस्तुत हिंदू कोड बिलाचे पक्षधर होते. गोष्ट त्यावेळेची आहे, अर्थात 1941 ते 1947 ची आहे, जेव्हा गंगाप्रसाद उपाध्याय आर्य प्रतिनिधी सभा उत्तर प्रदेशाचे प्रधान होते. तेव्हा काशीचे काही पंडित आर्य समाज इलाहाबाद चौकात येथे येऊन त्यांना म्हणाले, विदेशी सरकार हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी हिंदू कोड बिल पास करू इच्छिते. आर्य समाज हिंदू संस्कृतीचा सदैव रक्षक राहिला आहे. आमची अशी इच्छा आहे की याच्या विरुद्ध एक प्रबळ आंदोलन उभे करावे आणि आर्य समाजाने या सांस्कृतिक युद्धात आम्हास पूर्ण सहकार्य द्यावे. काशीच्या पंडितांचा उपरोक्त आग्रह पाहून उपाध्यायजी म्हणाले,
जोपर्यंत मी बिलाचा पूर्ण अभ्यास करीत नाही आणि आपल्या मित्रांशी बिलाच्या गुणदोषांवर चर्चा करीत नाही, तोपर्यंत मी हे सांगणे कठीण होईल की आर्य समाज तुम्हास कोठपर्यंत सहकार्य करू शकेल. कदाचित आर्य समाज या दृष्टिकोनातून तुमच्याशी सहमत होणार नाही, कारण आर्य समाज एक सुधारक संस्था आहे आणि हिंदू पंडितांची सदैव अशी मनोवृत्ती राहिली आहे की सुधारणेच्या कामात अडथळे आणावेत. हिंदू समाज मरणासन्न होत आहे. तुम्ही स्वतः चिकित्सेचा उपाय करीत नाहीत आणि इतरांना रोग्याजवळ फटकू सुद्धा देत नाहीत. आर्य समाजास त्याच्या जन्मापासूनच आतापर्यंत असाच कटू अनुभव आला आहे. बालविवाह निषेध 1929 कायद्यास आपण विरोध केला. अनुमती कायदा अर्थात कॉन्सेंट बिल सारखा अत्यावश्यक कायदा पास होत नाही. असाच सूर ऐकू आला की विदेशी आणि विधर्मी यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. आर्य समाज आपल्या सुधारणा कार्यक्रमात प्रत्येक उचित साधनाचा वापर करीत राहिला आणि एका अंशी तुम्हीही विदेशी सरकारचा पिच्छा सोडवू शकला नाहीत. तुम्ही तुमच्या आत्मरक्षणासाठी विदेशी सरकाराच्या कचेऱ्या, पोलीस, सेना आदींचा उपयोग करून घेत आला आहात. हिंदू कोड बिलाचा अभ्यास केल्यानंतर पंडित गंगाप्रसादजी उपाध्याय या निष्कर्षाप्रत पोहोचले की हिंदू कोड बिलाला विरोध न समजता न विचार करता सनातन धर्माच्या ठेकेदारांकडून केला जात आहे. सार्वदेशिक सभेने आपले प्रधान पंडित इंद्र विद्यावाचस्पती आणि मंत्री पंडित गंगाप्रसाद उपाध्याय त्यांनी हे हिंदू कोड बिलाच्या अनुकूल असून सुद्धा त्यांनी केवळ बहुमताच्या आधारावर सामूहिक रूपाने हिंदू कोड बिलास विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वदेशिक सभेच्या उपरोक्त निर्णयावर आपला तीव्र असंतोष प्रकट करीत श्री उपाध्यायजींनी लिहिले होते, आर्य समाजाने असा विरोध करून आपले नाव बदनाम केले आहे. आता या संदर्भात आर्य समाजाचे नाव सुधारक संस्थांच्या सूचीमधून काढून टाकले जाईल. अधिकांश आर्य समाजांनीही सनातन्यांना साथ देऊन त्यांच्या सुरात सूर मिसळला, जो माझ्या मते सर्वथा अनुचित, निरर्थक आणि आर्य समाजाच्या उन्नतीसाठी घातक आहे. श्री उपाध्यायजींच्या दृष्टीने हिंदू कोड बिल पौराणिक आणि वैदिक धर्म यांच्यामध्ये एक अशी गोष्ट होती जी आर्य समाजाच्या अधिक निकट आणि पौराणिकतेपासून अधिक दूर होती. अर्थात तिचा कल आर्य समाजाकडे होता. आर्य समाजाने त्यास सहाय्य करावयास हवे होते. त्याने त्यास विरोध करून पौराणिक कुप्रथा जिवंत ठेवण्यास मदत केली. श्री उपाध्याय यांचे म्हणणे असे होते की परिणाम काहीही असो, आर्य समाजाने कोणत्याही अवस्थेत सुधारणेच्या विरोधकांची साथ देऊन सुधारणा विरोधी मनोवृत्ती प्रोत्साहित करावयास नको. मी जिंकेन किंवा हरेन, मला तर तेच बोलले पाहिजे जे सत्य आहे. पंडित गंगाप्रसाद उपाध्याय सार्वदेशिक सभेचे मंत्री असूनही आर्य समाजियांना हिंदू कोड बिलाच्या संदर्भात आमच्या अनुकूल करण्यात असमर्थ राहिले. पुन्हा त्यांनी आर्य समाजाच्या या सनातनी प्रवृत्तीची पर्वा न करता माननीय डॉक्टर आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाच्या अनुकूलच अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. श्री उपाध्याय यांच्या मते हा भ्रामक व राजकारण प्रेरित प्रचार होता की हिंदू कोड बिल 1. भावा बहिणीचा विवाह अर्थात सगोत्र विवाह विहित अर्थात योग्य ठरविते. 2. तलाक चालवू इच्छिते आणि 3. मुलींना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क देऊन हिंदूंचे कौटुंबिक जीवन नष्ट करू इच्छिते. आम्हास हे स्पष्टपणे माहीत नाही की माननीय डॉक्टर आंबेडकर आणि पंडित गंगाप्रसादजी उपाध्याय यांची कधी प्रत्यक्ष भेट झाली होती वा नाही. श्री उपाध्यायजी द्वारे लिखित 1. अछूतों का प्रश्न, 2. हिंदू जाति का भयंकर भ्रम, 3. दलित जातियां और नया प्रश्न, 4. हिंदुओं का हिंदुओं के साथ अन्याय, 5. डॉक्टर आंबेडकर जी की धमकी इत्यादी समसामायिक प्रचारार्थ लिहिल्या गेलेल्या पुस्तिका. यावरून संभवतः या सर्व गोष्टींवर अधिक प्रकाश पडेल.
हिंदू कोड बिलाच्या संदर्भात श्री उपाध्यायजींनी असा अनुभव मोठ्या तीव्रतेने घेतला आहे की सनातनी मनोवृत्ती आर्य समाजामध्ये प्रविष्ट झाली आहे. ही मनोवृत्ती 1925 मध्येच डॉक्टर आंबेडकरांनी ताडली होती आणि आपल्या एका लेखात लिहिले होते की आज सनातन धर्माने आर्य समाज गिळून टाकला आहे. पंडित लक्ष्मीदत्त दीक्षित आणि डॉक्टर आंबेडकर. हिंदू कोड बिलाच्या संदर्भात आर्य जगताचे एक शिरोमणी विद्वान पंडित लक्ष्मीदत्तजी दीक्षित अर्थात स्वामी विद्यानंदजी सरस्वती डॉक्टर आंबेडकरांच्या संपर्कात आले होते. डॉक्टर आंबेडकरांची त्यांची 4 वेळा भेट झाली होती. श्री लक्ष्मीदत्तजी त्या काळी दिल्लीच्या दर्यागंज भागात राहत होते, तर डॉक्टर आंबेडकर कोठी तिलक मार्गावर राहत होते. जेव्हा पंडित दीक्षितांची डॉक्टर आंबेडकरांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा माननीय डॉक्टर आंबेडकर महोदयांनी स्पष्ट केले, माझा असा मुळीच आग्रह नाही की हिंदू समाजाची एक आचारसंहिता असावी. दुसऱ्या भेटीमध्ये माननीय डॉक्टर आंबेडकरांनी पंडित लक्ष्मीदत्त दीक्षितांना म्हटले, सनातन धर्मियांची मला काळजी नाही, कारण ते तर नेहमी प्रत्येक चांगल्या गोष्टीसही विरोध करीत आले आहेत आणि 6 महिन्याहून अधिक त्यांचा विरोध टिकत नाही. आर्य समाजाशी बोलण्यास मी प्रत्येक वेळी तयार असतो, कारण सर्व बाबतीत त्यांच्याशी सहमत नसलो तरी एवढे तरी मानतो की त्यांचे बोलणे बुद्धिपूर्वक असते. तिसऱ्यांदा जेव्हा पंडित लक्ष्मीदत्तजी डॉक्टर आंबेडकरांना भेटावयास गेले तेव्हा त्यांनी लक्ष्मीदत्तांना एका मोठ्या हॉलमध्ये नेले. तेथे दूरवर टेबलावर जाडजूड पुस्तके पसरलेली होती आणि अनेक विद्वान, ज्यात 1-2 संन्यासीही होते, त्या ग्रंथांचा अभ्यास करीत होते. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले की जे लोक हिंदू कोड बिलास हिंदू धर्माविरोधी म्हणतात त्यांच्या समोर कोड बिलाच्या एकेका कलमासाठी हिंदू शास्त्रांची 10 प्रमाणे प्रस्तुत करीन. श्री दीक्षितजींच्या मते डॉक्टर आंबेडकरांना त्यासाठी असे करणे काही कठीण नव्हते. पंडित लक्ष्मीदत्तजींनी हिंदू कोड बिलाच्या संबंधात देशभरातील उच्च कोटीच्या 500 हिंदू विद्वानांना आणि धार्मिक, सामाजिक व राजकीय नेत्यांना एक परिपत्रक पाठविले होते. ते एका जबाबी पोस्टकार्डाच्या रूपात होते, ज्यात त्यांनी लिहिले होते, हिंदू कोड बिलासंबंधी 3 प्रकारची मते आहेत. 1. त्यातील एकेका अक्षरास विरोध केला जावा. 2. त्यातील एकेका अक्षराचे समर्थन केले जावे. 3. त्यावर विचार करून त्यातील चांगल्या बाबींचे समर्थन आणि अनुचितास विरोध केला जावा. सोबतच्या जबाबी कार्डावर 3 मते उद्धृत करून विद्वानांना म्हटले होते की तुम्ही ज्या मुद्द्याशी सहमत आहात ती ठेवून उरलेले 2 मुद्दे खोडा व त्यावर स्वाक्षरी करा आणि आम्हाकडे पाठवा. 500 पैकी सुमारे 300 व्यक्तींनी उत्तरे पाठविली. त्यापैकी केवळ एक केंद्रीय मंत्री श्री नरहरी विष्णू गाडगीळ यांनी बिलाच्या एकेका अक्षराचे समर्थन करण्याच्या पक्षास आपले मत दिले. तत्कालीन हिंदू महासभेचे नेते श्री नारायण भास्कर खरे यांनी एकेका अक्षरास विरोध केला जावा या पक्षास आपली संमती दिली. बाकीच्या सर्वांनी विचार करून उचित बाबींचे समर्थन करणे व अनुचित बाबींस विरोध करणे या पक्षास आपले मत दिले. पंडित लक्ष्मीदत्तजींनी वरील सर्व विवरण डॉक्टर आंबेडकरांकडे पाठविले. साधारणपणे डिसेंबर 1949 ला हिंदू कोड बिल लोकसभेत सादर केले गेले. त्या दिवशी लोकसभेचा प्रेक्षक सज्जा खचाखच भरला होता. श्री दीक्षितजींना त्या दिवशी लोकसभेचे उपाध्यक्ष श्री अनंत शयनम अय्यंगार यांच्या प्रियजनासाठी सुरक्षित कक्षात स्थान मिळाले होते. डॉक्टर आंबेडकरांनी पंडित लक्ष्मीदत्तांद्वारे संकलित विवरण हिंदुस्तान टाइम्सला योग्य स्थानी प्रकाशित करण्यासाठी दिले होते. ज्या दिवशी हिंदू कोड बिल लोकसभेत प्रस्तुत करण्यात आले ठीक त्याच दिवशी ते विवरण हिंदुस्तान टाइम्समध्येही प्रकाशित झाले होते. समाचार पत्राचे 3रे पृष्ठ पंडित लक्ष्मीदत्तजींच्या वक्तव्यांनी भरले होते.
अशा प्रकारे विद्वानांच्या मतांच्या संकलनाने व प्रकाशन प्रसारणाच्या निमित्ताने श्री लक्ष्मीदत्तजींची डॉक्टर आंबेडकरांशी चौथी भेट झाली होती.